लाईक्स आणि कमेंट्सचं जग, हरवलेल्या नात्यांचा शोध. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात लोकांना एकमेकांना भेटायला आणि मनमोकळी गप्पा मारायला वेळ मिळेनासा झाला आहे. जवळचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या भेटीगाठी कमी झाल्या आहेत आणि जरी भेट झाली तरी वेळेच्या बंधनामुळे फक्त औपचारिक बोलणं होतं. त्यामुळे मनातल्या गोष्टी मनातच राहतात आणि मग मन मोकळं करावं तरी कुणाकडे हा प्रश्न सतावत राहतो. आजकाल सोशल मीडिया हे फक्त भावना व्यक्त करण्याचं एक प्रमुख माध्यम बनलं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर अशा अनेक प्लॅटफॉर्मवर लोक आपले आनंद, दुःख, विचार आणि अनुभव शेअर करत असतात. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून तात्पुरता संवाद साधला जातो. पण या आभासी जगात खरंच मन मोकळं होतं का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सोशल मीडियावर आपण निवडक गोष्टीच लोकांसमोर आणतो. अनेकदा आपण आपल्या जीवनातील फक्त सकारात्मक आणि आकर्षक बाजूच दाखवतो. दुःख किंवा अडचणी व्यक्त करतानाही एक प्रकारचा दिखावा असतो. त्यामुळे इतरांना आपल्या खऱ्या भावनांची आणि परिस्थितीची जाणीव होतेच असं नाही. या आभासी जगात अनेक मित्र असले तरी अडचणीच्या वेळी किंवा भावनिक आधार हवा असताना हे आभासी मित्र किती उपयोगी ठरतात, हा प्रश्न कायम राहतो. खरं तर समोरासमोर बसून बोलण्यात आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्यात खूप फरक आहे. प्रत्यक्ष भेटीत डोळ्यांतील भाव, बोलण्याची पद्धत आणि शारीरिक हावभाव यातून एक वेगळाच आनंद, संवाद साधला जातो. त्यातून मिळणारी आपुलकी आणि समजूतदारपणा सोशल मीडियाच्या लाईक्स आणि कमेंट्समध्ये मिळत नाही. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपले जवळचे मित्र कुठेतरी हरवून गेले आहेत, हे वास्तव आहे. आपल्या भावना, आपले विचार मनमोकळेपणाने सांगायला आता उरलं आहे ते फक्त सोशल मीडियाचं माध्यम. अनेकजण आपले दुःख, आनंद, प्रेम, विरह अशा विविध भावना सोशल मीडियावर शेअर करून जणू आपल्या भावनांचा बाजार मांडत असतात. या भावनेच्या बाजारात क्षणिक सहानुभूती आणि कौतुक तर मिळतं, पण त्यातून खरा भावनिक आधार मिळतो का, याबद्दल शंका आहे. म्हणूनच सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवून प्रत्यक्ष भेटीगाठी वाढवणं, आपल्या जवळच्या लोकांशी मनमोकळा संवाद साधणं आणि खरं भावनिक नातं जपणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आभासी जगात कितीही मित्र मिळाले तरी एका खऱ्या मित्राची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या भावना आणि विचारांना खरं व्यासपीठ मिळतं ते केवळ आपल्या जवळच्या लोकांच्या सहवासात. लेखन किरण म्हस्कर, जुन्नर.